आणि एक मोठी बातमी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, मोठा निर्णय। वैभव, माझा आवाज पोहोचतोय? हा वैभव, मिलिंद, रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या सोबत गेले होते तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या होत्या। शरद पवारांचे गेले कित्येक दशकांचे अत्यंत विश्वासू साथीदार म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांची ओळख होती। अनेकांना हे पचत नव्हतं, रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार सोडून जाताना त्यांच्या गटामध्ये गेलेत। मात्र आता पुन्हा वारं फिरलंय आणि रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या सोबत येणार असल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। महत्वाचं म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर हे आज फलटणमध्ये त्यांच्या समर्थकांच्या मेळाव्यामध्ये या संदर्भातली चाचपणी करतील आणि तिथे ते अजित पवारांबरोबर राहणार नाहीत याची घोषणा करतील। या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांना 2 ते 3 वेळा शरद पवारांची भेट जी आहे ती घेतलेली होती आणि या संदर्भातली चर्चा सुद्धा केलेली होती। आता या माहितीवर जवळपास शिक्कामोर्तब झालंय। रामराजे नाईक निंबाळकर आज फलटणमध्ये कार्यकर्त्यांसमोर अजित पवार गटाला सोडणार असल्याची भूमिका जी आहे ती जाहीर करतील आणि त्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीत शक्यता आहे ज्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश होणार आहे त्याच दिवशी इंदापूरहून शरद पवार हे फलटणला जाण्याची शक्यता आहे आणि तिथं रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रवेश जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होऊ शकेल। अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी या मिनिटाची म्हणावी लागेल। अजित पवारांना अत्यंत मोठा धक्का आहे। जी पहिली 10 नावं अजित पवारांच्या सोबत गेलेली होती ज्यामुळे भाजपला मोठी ताकद मिळाली किंवा शरद पवार। ठीक आहे राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वैभव, तुर्तास या माहितीबद्दल धन्यवाद।